महाराष्ट्रात नव्हे तर संबंध भारत देशात परिचित असलेले हे पंढरपूर शहर त्या शहरामध्ये कार्यक्रम होत आहे. त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले शिक्षण जिल्हा प्रमुख आमचे सहकारी मित्र राजकुमारजी वर्क ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला, ते जिल्ह्याचे उपाध्यक्ष उपप्रमुख प्रदीपजी भोसले या ठिकाणी ओबीसीची त्यांना जबाबदारी कोणी साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले दादासाहेबजी लोखंडे, कोळी पाटीलजी, प्रदीपजी, विक्राव भुसनाजी, अतुलजी क्षीरसागर, नगरसेवक तानाजीराव पाटील या ठिकाणी उपस्थित असलेले शहराचे ओबीसीचे अध्यक्ष आमचे सहकारी मित्र सचिनजी देवमारे, उपमहाराष्ट्र केसरी आमचे सहकारी मित्र सादिकभाई पठाण, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले धनंजय पाटील, सुभाषजी गोडशे, सचिन देवमारे यांच्या शेअरमध्ये काम करणारे गणेशजी वाघमारे, जिरेजी मुकेशजी दिवटे, संतोषजी जुमाळे, गणेशजी बनकर, अकबर नूर अहमद आता, श्री मयूरजी जाधव या ठिकाणी उपस्थित असलेले ज्ञानेश्वरजी काशीद, मंगळवेढा तालुका प्रमुख, उपस्थित असलेले अनिलजी डाणे, शरदजी पवार, बाळासाहेबजी शिवशरण, दत्ता बळगिरे, रमेशजी दरेकर, संजय कुंभार, उपस्थित असलेले रविकांतजी नायकोडे, आदर्श पवार, सर्वच या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व सन्माननीय आमचे सहकारी काकाजी नाळे, खऱ्या अर्थाने या ठिकाणी शिवसेना ओबीसीच्या वतीने कार्यक्रम होत आहे. हे कार्यक्रम होत असताना प्रथमतः बारामती दरांचे 11 दरांचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना व्यक्ती गेली, विद्येविना शूद्र खचली, एवढे सारे अनाथ एका अविद्येने केले असा महान संदेश देणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, गुलामांना गुलामगिरीची जाणीव करून दिल्याशी बंड कुटणार असे सांगणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मला मान्य आत्मशोधक आणि अमान्य असे सांगणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, स्वतंत्राच्या सम्राट डहाळीचं कार्य करणारे मौलाना अबुल कलाम आझाद, महात्मा बसवेश्वरजी, 1902 साली आरक्षणाच्या रूपाने भेट देणारे छत्रपती शाहू महाराज, माता जिजाऊ, माता होळकर, माता रमाई, माता सावित्रीबाई फुले, सर्वच महापुरुषांना या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन. शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे साहेब, श्रीकांतजी शिंदे साहेब व भरतसिंग गोगावले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना या महाराष्ट्रामध्ये शिवसेना वाढत असताना शिंदे साहेबांनी तळागाळामध्ये जाऊन या ठिकाणी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री कसा असावा, 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने शिवसेनेचं काम केलं. शिवसेना वाढवली, शिवसेना सर्वसामान्यांच्या दारापर्यंत पोहोचवली, शिवसेना सर्वांच्या जवळ पोहोचवली, शिवसेना ही पक्ष आपला असावा असं अनेकांना वाटलं. त्यामुळं दुसऱ्या येणाऱ्या 2024च्या निवडणुकीमध्ये आपल्या स्वतःला सिद्ध करण्याचं काम शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी खऱ्या अर्थाने झालेलं आहे. हे होत असताना शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून काय काम केलं, तो ओबीसीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आर्थिक ताकद मिळाली पाहिजे याच्यासाठी वेगवेगळे महामंडळ काय, जवळजवळ 22 महामंडळ त्यांच्या कार्यकाळामध्ये स्थापन झाले आणि त्या महामंडळाचा अर्थकारण हे पोहोचलं पाहिजे अशा प्रकारचा हेतू एकनाथ शिंदे साहेबांचा होता. पण तत्कालीनच्या काळामध्ये एकनाथ
एकनाथ शिंदे साहेबांची जबाबदारी केली आणि फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी आहे. शिंदे साहेब उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असतात. महामंडळ काढण्याचं काम शिंदे साहेबांनी केलं, पण त्याला निधी मिळाला का नाही याचं देखील मोजमाप झालं पाहिजे. आणि हे मोजमाप केव्हा होतं तर ज्यावेळेला आपण रस्त्यावर उतरतो, लढाई लढतो, मागणी मागतो, त्यावेळेला खऱ्या अर्थाने याचं मोजमाप आहे. लेकरू रडण्याची आई देखील त्याला दूध पाजत नाही, वासराला दुसऱ्या दिल्याशिवाय गाय देखील त्याला पाना सोडत नाही. म्हणून आता आपल्या हक्काची लढाई कोणीतरी येईल, कुणीच आमच्यासाठी लढल अशा प्रकारची भावना आता ओबीसीने करून चालणार नाही. तर आता आपल्याला आपल्या हक्कासाठी, आपल्या अधिकारासाठी आपल्याला रस्त्यावर उतरून लढावं लागेल. आणि ही तयारी तुम्हाला आम्हाला ठेवावं लागेल. आपली मागणी आपणच केली पाहिजे. आपल्याला काय पाहिजे हे आपण मागणीच्या रूपाने आपण मागणी केली पाहिजे. तर आणि तरच सरकारला कळणार आहे. नाहीतर आपलं सरकार असताना आपण काय मागितलं त्यामुळे खऱ्या अर्थाने येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही. गोवर्धन साहेब या ठिकाणी बोलत असताना म्हणले की ओबीसी विषयी काय ना, पण खऱ्या अर्थानं ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या घटनेमध्ये तरतूद केली, अनेक जाती होत्या, त्या सगळ्या जातींचा समावेश वेगवेगळ्या जाती होता, पण खऱ्या अर्थानं 4 वर्ग केले. एक ओपन, दुसरा ओबीसी, तिसरा एसटी आणि चौथा एससी. या भारत देशातल्या हजारो जाती त्यांनी 4 त्या ठिकाणी विभागामध्ये आणल्या. म्हणून ओबीसी विभाग हा मागा असलेला विभाग आहे. जे ओपन मध्ये एंट्रीज लागतं त्या परंपरेनं पिढ्या ते आर्थिक सुबत्ता आहे, त्यांच्याकडे धन लागली आहे. एसटी समाज हा रंजलेला, लागलेला, पिचलेला असलेला समाज, त्या समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे आरक्षण मिळालं, आमदार होऊ लागले, खासदार होऊ लागले. ग्रामपंचायतचे सरपंच ते खासदारपर्यंत आरक्षण मिळालं. एसटी समाज, या एसटी समाजाला देखील ग्रामपंचायतचा सरपंच असेल, पंचायत समितीचा सभापती असेल, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असेल, नगरपालिकेचा नगराध्यक्ष असेल, महानगरीचा महापौर असेल, विधानसभेचा आमदार असेल किंवा लोकसभेचा खासदार असेल, या समाजाला देखील विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व मिळालं, लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व मिळालं. पण ओबीसी समाजाला आज देखील विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व नाही, लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व नाही. ही जर आपल्याला बघायचं असेल, येणाऱ्या पिढीला जर आपल्याला सक्षम करायचं असेल, तर तुम्हाला आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून या भविष्य काळामध्ये आपल्याला
मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या पद्धती भोसले यांनी कार्यक्रम घेतला, त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार व्यक्त करून येणाऱ्या काळामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं काम करावं अशा प्रकारच्या सगळ्यांना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देत थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.